नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। SHVR म्हणजे स्वच्छ हरित विद्यालय रजिस्ट्रेशन आपल्या सर्व शाळांना करायला सांगितलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये याचे दोन पार्ट असणार आहेत। एक म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करावं आणि दुसरा जो आहे तो की शाळेची कोणकोणती माहिती आपल्याला कशा प्रकारे त्या वेबसाईटवर जाऊन भरायची आहे ती आपण पाहणार आहोत। तो दुसरा भाग होईल। तर सध्या आपण रजिस्ट्रेशन कसं करावं एवढंच पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर पाहूया। सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राउझरवर जाऊन किंवा तुमच्याकडे जे ब्राउझर असेल shvr.education.government.in हे आपल्याला टाईप करायचं आहे। ते येऊन जातं बघा आणि अशा प्रकारचा त्या वेबसाईटचा इंटरफेस आहे। याच्यामध्ये सगळ्यात वरती लाल रंगामध्ये वर उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेला आहे बघा। तर तिथे जे आहे साइन इन करायचं आहे आपल्याला। तर साइन इन करायचं, लॉग इन नाही। तर साइन इनच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या पुढे असा काहीसा इंटरफेस येतो आणि याच्यामध्ये हे जी लाल पट्टी दिसते ना याच्या खाली बघा लिहिलेलं आहे। तर तिथे साइन इन करायचे आहे आपल्याला। हे वरचं जे काही आहे ना तर ते भरत बसायचं नाही आहे, कारण आपण अजून साइन इन केलेलं नाही। हे जे खाली साइन इन दिसतंय तेवढं त्यालाच आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे। तर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल। तर हे बघा इथे आलेलं आहे शाळेचा UDIS क्रमांक, त्यानंतर कॅप्चा आलेला आहे तिथे। तर त्याच्या आधी ना सुरुवातीला बघा इथे सगळ्यात वरती 3 डॉट दिसतात, त्याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर ना डेस्कटॉप साईडला करून घ्यायचा आपला, म्हणजे ते चित्र जरा आपल्याला मोठं दिसेल। लॅपटॉपवर जसं दिसतं ना कम्प्युटरवर तसं। तर इथे बघा हे डेस्कटॉप साईडला करून घ्यायचं। आता इथे आपल्याला वरती शाळेचा UDIS क्रमांक आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे तो जसाच्या तसा साईडला फिल करायचा आहे। तर ते झालं की मग आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। आता नवीन पेज आपलं पुढे आलेलं आहे। तिथे बघा वरती शाळेचा UDIS क्रमांक आहे, त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे कोणाचा, जो शाळेचा मुख्याध्यापक आहे त्याचा नंबर इथे टाकायचा। आपला कोणाचाही टाकून जमणार नाही, तो तिथे जो सरळ पोर्टलला जो फीड केलेला असतो तोच इथे टाकायला पाहिजे, ठीक आहे। तर मुख्याध्यापकांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा। जरी दुसरा कोणी काम करत असेल तरी OTP आहे ना त्यांच्या मोबाईलवर येणार आहे। तर इथे नंबर टाकला, कॅप्चा टाकला की इथे खाली कंटिन्यू बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। मी ते केलं आहे आणि आता पुढचं पेज आपल्या पुढे येईल। तर हे बघा आपल्या पुढे अजून एक पेज आलेलं आहे ज्याच्यामध्ये OTP सांगितलेला आहे। आता हा OTP पण मुख्याध्यापकांचा जो नंबर मोबाईल नंबर आपण तिथे टाकला आहे त्याच मोबाईल नंबरवर OTP येईल। तर तो OTP इथे भरायचा आहे आपल्याला आणि खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढे आपल्यासमोर असं पेज येतं ज्याच्या शाळेची माहिती आहे। तुम्ही हाताने बोटाने झूम करू शकता किंवा कमी करू शकता साईज त्याची। आता इथे शाळेच्याबद्दल माहिती आहे, शाळेचं नाव आहे, UDIS क्रमांक आहे, शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव आहे। तर ती माहिती आपली चेक करून घ्यायची। तर त्याच्या आधीनं मी तुम्हाला एक सांगते की इथे वरती जे आहे ना तर तिथे तुम्ही भाषासुद्धा निवडू शकता। तुम्हाला जर इंग्लिश समजण्यास अडथळा आला किंवा एखादा शब्द नाही समजला तर तिथे हिंदीचा ऑप्शन दिलेला आहे, तर हिंदी तुम्ही करू शकता। पण मी मात्र तिथे इंग्लिशच राहू देणार आहे, कारण तिथे मराठी वगैरेचा ऑप्शन नाही आहे, हिंदीचा आणि इंग्लिशचा ऑप्शन आलेला आहे। बाजूलाच फॉन्टची साईज तुम्ही मोठी करू शकता। जे लिहिलेलं आहे ते खूप बारीक असेल, दिसत नसेल जास्त तर। आता इथे ऑलरेडी काही माहिती भरलेलीच असते। आता कुठली माहिती आपल्याला भरायची आहे आपण ती माहिती भरूया। तर हे जे खाली दिसते आहे खालच्या साईडला तो जो मुद्दा आहे तिथे आपण येऊया। आता इथे पहिला मुद्दा आहे डेसिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट। तर ह्या ज्या ॲरोवर आपण क्लिक केलं की इथे आपल्याला ऑप्शन येतात, त्या ऑप्शनमधून योग्य तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। तर मी इथे मुख्याध्यापकाचा निवडलेला आहे, शाळेच्या मुख्याध्यापकाचा, ठीक आहे।
आता इथे बाजूलाच एक ऑप्शन दिलेला आहे की वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज, म्हणजे तुमचं जे गाव आहे तर ते बॉर्डरवर आहे का, म्हणजे दुसरा प्रदेश आणि तुमचा त्याच्या सीमेवर आहे का, ते बॉर्डरवर असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मी इथे नाही म्हटलं आहे. आणि पुढचं आहे यूज ऑफ स्कूल परमिशन्स, तर त्यात तुमची शाळा कुठल्या प्रकारात मोडते ते लिहायचं आहे. तर मी सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट सगळ्यात लास्टचा ऑप्शन चूज केलेला आहे. तर केल्यानंतर बघा आता इथे जो चौकोन दिसतो आहे छोटासा, त्या चौकोनावरती पण आपल्याला टिक करायची आहे. खाली जो चौकोन दिसतो आहे तो, तर खालच्या चौकोनावर टिक करायचं आणि मग पुढे व्हेरीफायचा ऑप्शन आपल्याला ओपन होईल. त्यानंतर आपल्या पुढे पासवर्डचा ऑप्शन येतो आणि आपल्याला चांगला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो कसा क्रिएट करायचा त्या संबंधीच्या सूचना बाजूला दिलेल्या आहेत की तो 8 कॅरेक्टरचा असावा वगैरे. तर इथे तो तुम्ही तयार करा आणि तो इथे भरा. त्यात काही संख्या असल्या पाहिजे, तर काही इतर कॅरेक्टर असले पाहिजे. गूगल त्याच्या पद्धतीने तुम्हाला तयार करून देतो, पण ते खालीचं ऑप्शन आहे सगळ्यात की मी स्वतः माझं ओन करणार आहे, माझं स्वतःचं तयार करतो. तेव्हा मग त्या ऑप्शनला क्लिक केलं की ते काढत जातं आणि इथे आपण स्वतःचा पासवर्ड इथे टाकायचा आहे. तिथे टाकल्यानंतर खाली जो आहे व्हेरीफायसाठी पुन्हा एकदा तोच टाकायचा आहे. त्या डोळ्यासारख्या भागाला क्लिक केलं की आपल्याला ते दिसतं आपण काय लिहिलेलं आहे. तर चेक करून घ्यायचं आणि साइन अप या लाल बटनावर क्लिक करायचं. साइन अप कंप्लीट झाला आहे, ओके म्हणा. आणि त्यानंतर आपल्यापुढे एक पेज येईल. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती इथे या कोपऱ्यात तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव असेल. त्यानंतर शाळेचं प्रोफाईल आहे आपल्यापुढे आलेलं. पहिलं आहे मुलं मुली किती आहेत त्याचे अंक भरा. त्यानंतर विशेष गरजा असणारे जे मुलं मुली आहेत त्यांचा अंक भरा असेल तर. त्यानंतर टीचरचं किती टीचर आहेत आणि टोटल पाण्याचे पॉईंट किती आहेत, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये वॉटर सप्लाय कसं आहे. त्यानंतर टॉयलेटची संख्या किती आहे, मुलांसाठी मुलींसाठी एक एक असते. त्यानंतर युरिनल म्हणजेच मुतारे आपण म्हणू शकतो त्याला, ते किती आहेत ते त्या लिहायच्या आहेत. आणि इथे बघा खाली अजून 2 मुद्दे आहेत. त्यातला हा जो पहिला मुद्दा आहे ह्या वाचते मी. डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर म्हणजे ग्रे वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन ऑर पॉईंट्स, म्हणजे शाळेत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेजवळ सांडपाण्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यासाठी कार्यक्षम व्यवस्था आहे का. त्यात पहिला मुद्दा आलेला आहे की नो सेफ डिस्पोज अरेंजमेंट, काही अरेंजमेंट नाही आहे. दुसरा आहे डिस्पोज इन फंक्शनल सोक पीट, म्हणजे एक खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यात साचवलं जातं का, म्हणजे शोष खड्डा टाईप. तिसरा आहे यूज इन किचन गार्डन, किचन गार्डनसाठी तुम्ही त्याचा वापर करता का, किंवा कनेक्टेड टू अ ड्रेन चॅनल विथ सेफ डिस्पोजल, म्हणजे ड्रेन किंवा ड्रेनेज म्हणा किंवा ते एखाद्या पाईपलाईनद्वारे ते व्यवस्थित सोडलं गेलं आहे का. पुढचं आहे ट्रीटेड फॉर रियूज, म्हणजे की पुनर्वापरासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया केली गेली आहे का. तर याच्यापैकी जे योग्य असेल ते तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तिथे भरायचं आहे. आता आपण त्याच्या बाजूचा मुद्दा पाहूया. तर याच्यामध्ये डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर नियर हँड वॉशिंग स्टेशन, म्हणजे शाळेत हात धुण्याच्या ठिकाणी सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठीची कार्यक्षम व्यवस्था आहे का. त्यात सुद्धा आपल्याला हेच मुद्दे दिसतात आहे, 5 मुद्दे. तर तुम्हाला त्यातला जो योग्य वाटेल तो तुम्ही तिथे भरायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑरेंज बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचं आहे की तुमच्या शाळेने काही मान्यता प्रमाणपत्र किंवा कशामध्ये गुणवत्ता धारण केली आहे का, गुणवत्ता मिळवली आहे का. तर हो म्हटल्यास तर तिथे 3 वर्षांचा विवरण द्यावं लागतं की स्टेट लेवलला आहे, नॅशनल लेवलला आहे का, डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्ही काय मिळालं आहे ते तुम्हाला नमूद करावं लागेल. तर आम्ही तिथे नो केलेलं आहे. तुमच्या शाळेला मिळालं असल्यास तुम्ही हो करायचं आहे. पुढचं आहे शाळेने काही स्वच्छता आराखडा विकसित केला आहे का किंवा त्याची अंमलबजावणी केली आहे का. तर इथे हो म्हणायचं आहे, कारण आपण वेळोवेळी स्वच्छतेचे दरवर्षी उपक्रम राबवतच असतो. दुसरा मुद्दा आहे इन द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन इन स्कूल्स,
शाळांमध्ये पाणी स्वच्छता राखण्यासाठीचे मानक कार्यपद्धतींची आवश्यकतांची जाणीव आहे का शाळेला? तर तेथे हो करायचं. आणि सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर सक्सेसफुल आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ओके या बटनावर जर क्लिक केलं तिथल्या, तर आपल्यापुढे एक नवीन पेज ओपन होते, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच 61 प्रश्न आहेत, जवळजवळ 6 मुद्द्यांचे. या प्रश्नांसंदर्भातली माहिती आपण कशी भरायची, त्या संदर्भातले फोटो कसे अपलोड करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.